बिघडत तिचा दुल्लाय कशी प्रेम कणी सोडून होलाच तोडून मन माझं ते पाखरू बुरतीश बुडलं माझीच हाऊस वाली श्रीवल्ली भैयाला घेन पल्ली माझीच निवड चुकली श्रीवल्ली भैयाला घेन पल्ली. आणि पहिली सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण अतिशय दमदार आयोजन. विद्यमान सामना 2 डोळक्यामध्ये कलगीतुरा यादवी धुमत चक्री चकमक जुगलबंदी आतषबाजी हमरी तुमरी रस्सी केच. नक्कीच जुगलबंदी असेल. डीजे मयू पहिला चेंडू पंचांचं बोट यावेळेला हवेत आहे अर्थातच. मनीष बॅक टू द डगआउट. राईट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा खराब फटका होऊया आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर पहिलं लपडा पहिलं जंगल पाठीमाग पहिलाच मुतकडा बाजूला. खेळाडूंना विनंती असेल DCC नवापूर आपण खेळाडू कक्षामध्ये जायचंय. नितेश पाटील कौस्तुभ मेहर चला पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आहे. 2 धावा धाफकावर. अतिशय शानदार डिलिव्हरी त्यामुळे खेळपट्टीवर आदळतोय आणि त्यानंतर थोडासा वळण घेत असताना त्या कारणास्तव मंगेश थोडासा बीट पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम केलं जातंय. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ पहिला गडी बॅक टू द डगआउट आहे. मनीषच्या रूपानं 3 धावा धाफकावर आहेत. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत आपण धाफक पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त हे 3 धावा आहेत. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क आणि निर्धाव चेंडू. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ येतोय तोपर्यंत डीजे मयूच्या दिशेने. डोंगरेला पिकेली कंदा खायला ग चल ग सोनू डोंगरेला पिकेली जांबा खायला. डोंगरेला चल ग सोनू माझी जोडीला काली काली करदाना जांबा खायला. डोंगरेला चल ग सोनू माझी जोडीला काली काली करदाना जांबा. 3 धावा धाफकावर. बाफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला आउटसाइड द लेग स्टम्पचा मारा. अतिरिक्त धाव धाफकामध्ये नक्कीच ऍड होईल. 4 धावा आतापर्यंत धाफकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे परंतु सिंगल धाव ऑफसाईडच्या दिशेने धाफकामध्ये ऍड केली जात आहे. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 5 धावा ह्या धाफकावर पाहायला मिळतात. एकीकडे पंकज मेहर दुसरीकडे मंगेश तांडेल. 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे. आता वेळ घेतलाय परंतु समोरचा संघ देखील तितक्याच ताकदवान आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 2 गाड्या यावेळेला एकाच ट्रॅकवर होत्या परंतु हानाचा कॉल खऱ्या अर्थाने एक जीवदान आहे आणि त्या प्रकारचा खेळ देखील यावेळेला दर्शवणं तितक्याच गरजेचं असेल. एक आशाभूत नजरेनं संपूर्णतः दत्तगुरु क्रिकेट क्लबचा संघ मंगेश असेल पंकज असेल ह्या खेळाडूंकडे पाहतोय. आतापर्यंत एक प्रभावित कामगिरी केली ह्या स्पर्धेमध्ये. एक जुना जाणता संघ सातत्याने आपण पाहायला गेलं तर 15 ते 20 वर्ष जो संघ आपण पाहतोय अशा जीवदानी क्रिकेट क्लब सारख्या संघाला एका पराभवाच्या छायेमध्ये धाडलंय. आता इथून थोडासा एक्स्ट्रा प्रयत्न करावा लागेल. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 7 धावा ह्या धाफकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह. जातोय चेंडू सीमारेखा पार. 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. थँक्यू. ऑनसेटच्या दिशेनं पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. प्रतीक होता चांगला गॅदर केला जातोय. प्रदीप असेल प्रतीक असेल आशुतोष असेल अनेक खेळाडूंना JSM मुलीं संघ त्या प्रकारचं प्रभावित करणारा
खेळ राहिलाय. 12 धावा धाफकावर 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत चांगली सुरुवात आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही. त्या कारणास्तव चेंडू येतोय अगदी यष्टीरक्षकाच्या हातात. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ येतोय डीजे मोहितच्या दिशेनं. स्वरूप आहे गोलंदाजी मार्कवर, ज्याच्या खांद्यामध्ये आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचची जर्सी देखील आहे. अर्थातच काय तर प्रभावित खेळ या अगोदरच्या सामन्यामध्ये राहिला होता तो स्वरूप आहे. दुसरीकडून आपण पाहतोय पंकज, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार येतोय आणि त्या चौकारानं खरं तर एक आशाभूत नजरेनं संपूर्णतः डगाउट पुन्हा एकदा पाहत आहे. दत्तगुरू क्रिकेट क्लबचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. नवापूर नगरीतील हे खेळाडू पाचच्या वर्षामध्ये ह्या संघाने देखील एक प्रभावित कामगिरी राहिली होती. SPL सारखी स्पर्धा असेल, आई भवानी मारंबलपाडा सारखी स्पर्धा असेल, या संघाचा तितकाच प्रभावी खेळ राहिला होता. तोच खेळ पुन्हा एकदा दर्शवणं तितकंच गरजेचं आहे. कारण येथून जर का हरलात तर मात्र अगदी वर्षभराची लॉंग वेटिंग असेल. त्यासाठी हा प्रयत्न, त्यासाठी चालणारा अट्टाहास आपण पाहतोय. 15 धावा ह्या धावफलकावर आहेत. बाफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण कॉम्बिनेशन, फील्ड सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, एखादा चौकार तितकाच गरजेचा असणार आहे. आतापर्यंत 16 धावा एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये नक्कीच आहे, परंतु समोरचा संघ तितकाच ताकदवान आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे. त्या क्रिकेटच्या रणनीतीला साजेसा खेळ करत असताना आतापर्यंत सिंगल धावेंनी धावेंचा ग्राफ बढ़वण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल धाव, शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 17 धावा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला गॅदर केला जातोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ 17 धावा धावफलकावर येतोय डीजे मॅनच्या दिशेने. येणारे 6 चेंडू 17 धावा आतापर्यंत धावफलकावर. येणारी काय वेळ दर्शवेल किती धावांपर्यंत जाण्याचा मजाल असेल. चांगलं क्षेत्ररक्षण, नेत्रदीपक क्षेत्ररक्षण आहे आणि खऱ्या अर्थाने खेळाडू यावेळी टाळ्या वाजवतात. नवापूरचा प्रेक्षक चाहता वर्ग असेल, हा खेळाडूंना हा सन्मान देण्याचं काम केलं जातं. 18 धावा धावफलकावर आहेत. येणारे 5 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असेल. टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगल धाव येईल का. पंच यावेळेला काय म्हणतात, टेक्निकल टीमची खऱ्या अर्थानं मदत घेतली जात आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा. अर्थातच या वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर एक आगळं वेगळं असं डिसिजन. परवा चौथामध्ये आपण पाहायला गेलं तर संपूर्णतः आगरी कोळी लुक आपल्याला पाहायला मिळतोय. ती नौका असेल त्या बोटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या आकर्षित चमचमत्या अशा ट्रॉफ्या. आणि ही स्पर्धा एक दरवर्षी सातत्यानं संपूर्णतः वसई तालुका ज्या स्पर्धेची अगदी आतुरतेने वाट पाहत असते, अशी स्पर्धा प्रेक्षकांना, पाहुणे असतील, आयोजक असतील, संपूर्णतः खेळाडू असतील, ज्या स्पर्धेची अगदी वर्षभरापासून ओढ चालू असते, अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच माजी नगरसेवक रणजनदादा पाटील असतील, भावेशदादा पाटील असतील, तसेच संपूर्णतः ज्येष्ठ कार्यकर्ते आज मारंबलपाडा क्रिकेट क्लब असेल, मारंबलपाड्यातील ग्रामस्थ असतील, ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक मोलाचं हे योगदान राहिलंय. 18 धावा आहेत. ह्या चेंडूचं डिसिजन बाकी असेल. ते टेक्निकल टीम आता थोड्याच वेळात तो देखील डिसिजन येईल, परंतु आतापर्यंत दत्तगुरू क्रिकेट क्लब संघ थोडासा प्रेशरमध्ये, थोडंसं नक्कीच डोकंदुखी असेल. आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ राहिलाय, दुसरीकडून तितकंच ताकदीचं, युक्तीचं एक क्षेत्ररक्षण अतिशय शानदाररित्या राहिलंय.
करतात हिरो जसा दिस तू लावून चष्मा माझे आयटमला मी नांगतो चष्मा हे करतात हिरो जसा दिस तू लावून चष्मा माझे आयटमला मी नांगतो चष्मा बेस नाही दिस चष्मा बेस नाही दिस टप्या चष्मा नांग माझा कसा दिस चष्मा नांग माझा कसा दिस चष्मा नांग मिल्या कसा दिस चष्मा नांग मिल्या कसा दिस तुझी नागून इशारा कर कंगना तुझा खनखन मलवाहर न कमर तुझी नागून दिवाना कर OUT गडीबाद दुसरा धावचीच्या रूपानं मंगेश तांडेल बॅक टू द डगआउट. आमची संपूर्णतः टेक्निकल टीम असेल धनंजय मंगेला DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. कॅमेरामॅन हर्षद असेल नयन असेल तसेच सोबतीनं टेक्निकल स्कोरर आमचे शुभम मॅन्युअल स्कोरर हर्षदला आपण पाहतो. आमचे DJ मयू असेल आमचे साथी समालोचक आमचे गुरुवर्णीय भरतदादा मोरे असेल सर्व आज ह्या स्पर्धेत आज ह्या स्पर्धेचा पहिला दिवस आणि एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळते. पंच यावेळेला वळतात अर्थातच उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर गेलेला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा अतिरिक्त धाव ही धावफलकामध्ये भर पडला जातोय. पंकज यावेळेला प्रयत्न करतोय परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क होत नाही. क्रिकेट ह्या खेळामध्ये आपण सातत्याने म्हणतो ना एकाच्या हातात बॅट आहे दुसऱ्याच्या हातात बॉल आहे एकाच्या हातात बॅट आहे दुसऱ्याच्या हातात बॉल आहे आणि ह्या क्रिकेटच्या खेळामध्ये स्वतःला सिद्ध देखील करायचं आहे. हे सिद्ध करण्यासाठी ही डुवाडाईची लढत आहे. येथून जर का पराभूत झालात तर मात्र अगदी वर्षभराची लॉंग वेटिंग असेल आणि त्यासाठी चालणारा हा प्रयत्न आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय भालचंद्र पिल्या भोईर साहेबांना मी विनंती करतो आपण देखील मंचावर यायचंय. भालचंद्र भोईर साहेब आपल्याला विनंती असेल आई भवानी मारंबलपाडा स्पर्धेच्या वतीने आपलं देखील सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची असा क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम अर्थातच आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश प्रीमियर लीग पर्व चौथं 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत धावफलकावर 22. येथून एखादा चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये आणू शकतोय. तो चौकार येईल का ती येणारी काय वेळ दर्शवेल. आतापर्यंत 22 यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय गडी बाद 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर 22 धावा येणारे 24 23 धावांचं आव्हान तुर्ताच येतोय पुन्हा एकदा DJ मयूच्या दिशेने. पेट्रोल हो महाग झालं सायकल घेऊन जाय लग्ना हिंडाय माझं लग्नाचं वय झालं लागल माल हो पुरी नांगाय एक ताडेचा पॅक मारून लागल मला डिस्को नाचाय एक ताडेचा पॅक मारून लागल मला डिस्को नाचाय. मयू एक मिनिट थांबवतोय. चला ग्रुप सी मधील पहिला सामना DCC नवापूर विरोधामध्ये प्लेयर्स SP दोन्ही संघाचे कर्णधार आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचंय. प्रवीण पाटील बाली यांच्याशी संपर्क साधायचे. आयोजकांची संपर्क साधा त्वरित यायचे. प्लेयर्स SP अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. एक आगळीकोरी वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्णतः मारंबलपाड्यामध्ये आपण पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा. कर्णधारांना आपण पाहिलं ज्या प्रकारचा एक आगरी कोळी लुक आपण पाहतोय सुरखा असेल त्याचप्रमाणे ते टी-शर्ट्स आणि एक आकर्षित स्वतः कर्णधार देखील ह्यासाठी उत्साहित आहेत. ज्या प्रकारचा लुक आपण पाहतोय का भव्य दिव्याशी स्पर्धा 24 चेंडू 23 धावांचे एक माफक आव्हान धावफलकावर सामन्याला सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा येतोय. पहिला चेंडू ऑनसाइडच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच आपण पाहतोय माननीय नगरसेवक रंजनदादा पाटील असतील भावेशदादा पाटील असतील
ज्येष्ठ ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळतात. वामन हरी पाटील साहेब असतील, पांडुरंग भोईर साहेब असतील, वसंत पाटील साहेब असतील, शेखर पाटील साहेब असतील, कैलास पाटील साहेब असतील, गणेश पाटील साहेब असतील, लक्ष्मण पाटील साहेब असतील, विजय पाटील साहेब असतील. हे सर्व हे ग्रामस्थ खऱ्या अर्थानं आज आपण पाहिले होते. शुभारंभ ह्या स्पर्धेचा झाला आणि त्यावेळेला खेळपट्टीचं पूजन, यष्ट्यांचं पूजन, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत ह्यांचं पूजन झालं आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं गुण्या गोविंदानं पार पडत असताना पाहायला मिळतंय. ग्रुप बी मधील शेवटचा सामना JCCB टॉप 12 मध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. ग्रुप ए मधील पहिला संघ क्वालिफाय होणार आपल्याला पाहायला मिळाला जीवदानी मौलिक क्रिकेट क्लब आणि त्यानंतर आशिष 11 हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळाले. ग्रुप बी मध्ये वळतोय ज्या ठिकाणी आपण पहिला हा सामना JCCB संघ क्वालिफाय होत असताना पाहायला मिळतो. येथील ही डुवाडाई लढत आहे. येथून जर का जिंकाल तर नक्कीच टॉप 12 मध्ये दाखल व्हाल. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि हे प्रयत्न हे पराकोटीचे असतील. जातोय चेंडू यावेळेला सीमारेखा पार 4 धावींसाठी. थँक्यू डीजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 7 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. एक माफक छोटस असं आव्हान आपण पाहतोय. 24 चेंडू 23 धावा ह्या धावफलकावर कोटायच्या. आजच्या दिवसातील सर्वाधिक जास्त धावा एक वैयक्तिक खेळी ज्याच्या बॅटमधून राहिली जयेश बनसोड. 19 चेंडू 40 धावेंची एक अफलातून खेळी राहिली होती आणि त्या बळावर आपण पाहायला गेलं तर जीवदानी मौली संघ एक वन साइड क्वालिफाय होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु दुसरीकडे जसं संध्याकाळचं सत्र येत आहे आणि त्यावेळेला थोड्याशा एक माफक धावा आपल्याला पाहायला मिळतात. डिफेंड देखील होतात आणि चेस देखील होत असताना पाहायला मिळतं. 24-23 इक्वेशन आहे. चिराग आहे अपकमिंग यंगस्टर खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. नवापूर प्रीमियर लीग आणि त्या प्रीमियर लीग मधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हाच खेळाडू आहे. आज त्याला प्रभावित करणारा खेळ दर्शवावा लागेल. येथून मोठा प्लॅटफॉर्म आहे. येथून जर का दिसून येणार तर नक्कीच आपली देखील एक चर्चा ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. 9 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. संत गतीने पुन्हा एकदा सुरुवात केली जाते. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळत असताना 2 खेळाडू कोणत्याही प्रकारची जोखीम घेतली नाही जात कारण एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जातं. रणनीतीला साजेसा खेळ केला जातो. 24-23 इक्वेशन आपण पाहतोय. आतापर्यंत 10 धावा ह्या धावफलकावर येतात. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. ऑनसाइडच्या दिशेनं ऑफसाइडच्या दिशेनं धावा आणणं यावेळेला खरं तर रोख लागावा लागेल आणि ते धाव्यांना रोख लगावण्यासाठी कोणता गोलंदाज येईल ह्यावर देखील नजर दिली जाईल. यावेळेला देवेन आहे. थोडासा फंबल सिंगल येईल का? नक्कीच ह्या वेळेला थोडीशी चुकी घडली गेली. खऱ्या अर्थानं जय होता का? येस जय होता. गंभीर पाटील देखील म्हणतोय ह्या चुकी ह्या वेळेला तितक्याच आपल्याला चुकी ऑलरेडी आपण पाहायला गेलं तर बॅलन्स कमी आहे आणि त्यामध्ये हे दुष्काळात 13वा महिना. किपर काय झाला तो परत काय झाला? किपर काय निजला का काय झाला? त्या सुमडेत कोंबडी मारली. डेंग पटीतून बॉल पार सुळसुळीत फुळफुळी. यस नक्कीच डीजे मयू तो किपर येऊन आपली उपटण्या मारली का झालं मग? पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 12 धावा धावफलकावर आहेत. मंगेश थोडासा हताश आहे, निराश आहे. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलं होतं हितेश तांडेल आहे. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण चांगला गॅदर केला होता. हे क्षेत्ररक्षण देखील तितकंच गरजेचं असेल. नवापूर गावाची ओळख काय आहे? क्षेत्ररक्षण ह्या बळावर सातत्यानं नवापूर या गावाकडे आज वसी विरार अंडरम बॉक्स क्रिकेटकडे पाहिलं जातं. परंतु त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहील का? आतापर्यंत हितेश होता. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. आता 11-11चं इक्वेशन आहे. पुन्हा एकदा बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. सागर आहे. डायरेक्ट हिट असतं तर वेगळं दृश्य पाहायला मिळालं असतं. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आतापर्यंत धावफलक 13 ह्या धावफलकावर आहेत. 2.2 चेंडूंचा खेळ. आशू दुसरीकडे
एक जुना जाणता खेळाडू सातत्याने ह्या खेळाडूकडे देखील पाहिला जात आहे. बॅटची कडा आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड केली जाते. ह्या धावांना अडवावं लागेल. ह्या धावांना खरं तर रोखावावं लागेल. ज्या प्रकारचं लक्ष आहे एक माफक आव्हान धावफलकावर आहे, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं कुठेतरी फंबल आणि त्या कारणास्तव आपण पाहतो आतापर्यंत धावफलक 14 धावा 2.3 चेंडूंचा खेळ होतोय. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर येणारे 9 चेंडू 9 धावांचे इक्वेशन हे धावफलकावर आहे. 2 सलामीवीर बॅटर, एकीकडे प्रदीप असेल दुसरीकडे आशुतोष असेल. चांगली फलंदाजी प्रदीप, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक अफलातून चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. 9-9चे इक्वेशन टीम मीटिंग बोलावली गेली होती. थोडीशी चर्चा नक्कीच साधली गेली, परंतु ह्या चर्चेतून कोणाला उत्तर येणार ती येणारी काळ दर्शवेल. 9-9चे इक्वेशन आहे. प्रदीप दुसरीकडे स्ट्राईक एंडला. डिफेन्सिव्ह मोडमध्ये पुन्हा एकदा खेळला जातोय. सिंगल धावी धावफलकामध्ये ऍड होते. जे आता काही करायचंय ते नवापूर संघाला करायचंय. येथून थोडीशी रिस्क घ्यावी लागेल. येथून थोडंसं आपण पाहायला गेलं तर जोखीम घेणं तितकंच गरजेचं असेल. येथून जर का पराभूत झालात तर अगदी वर्षभराची वेटिंग असेल आणि त्यासाठी चालणारा हा प्रयत्न, त्यासाठी चालणारा अट्टहास आपण पाहतोय. एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा, अर्थातच आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश प्रीमियर लीग 2 वर्ष 4. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. ही प्रत्येक सिंगल धाव खरं तर आज नवापूर संघासाठी तितकेच डोकंदुखी असेल. पहिल्या 3 षटकांचा खेळ 17 धावा ह्या धावफलकामध्ये येत असताना पाहायला मिळतात. देवेन मेहर अतिशय चांगलं षटक, धावांना रोख लागवण्यात यश मिळतंय. आता 6-6चं इक्वेशन तोपर्यंत येतोय डीजे मयूच्या दिशेनं. सायकल घेऊन यो लागेल मग लाईन मारा, इशारा कर मेला यो लागेल माझा नंबर मागाय. एक ताडीचा पॅक मारून लागेल मला डिस्को नाचा, एक ताडीचा पॅक मारून लागेल मला डिस्को नाचा. धन्यवाद डीजे मयू. आज प्रेक्षकांच्या खऱ्या अर्थानं आज एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट मैदानामध्ये पाहतोय, कारण आमच्या सोबतीनं आहे डीजे मयू. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. आता 5-5 इक्वेशन आहे. या अगोदर सामना तशाच प्रकारचा जिंकून दिला होता. योगेश मेहर 6-8 हे इक्वेशनला डिफेंड केले. आमचे समालोचक मित्र अर्थातच कौस्तुभजी मेहर यांच्याकडून हा सामना जर का जिंकून दिला तर योगेश मेहर उर्फ पप्पू यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. कौस्तुभ मेहर यांच्याकडून 4-4चे इक्वेशन. सामना फिनिश, सामना खल्लास. 2 खेळाडूंना जातोय भेदून. ज्याच्या बॅटमधून आला प्रदीप ब्रँडेड चौकार. कॉंग्रॅच्युलेशन टीम. JSM बोलिन्स अँड हार्डलक टीम. दत्तगुरु क्रिकेटला बापान देखील अतिशय शानदार खेळ दर्शवला. आपल्याला देखील पुढील येणाऱ्या सामन्यांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अभिनंदन JSM हार्डलक टीम दत्तगुरु नवापूर. आपण बी ग्रुप मधील 2 क्वालिफाय संघ पाहिले आणि त्या 2 क्वालिफाय संघांमध्ये एका बाजूला JCC बी पाहिला आणि दुसरा JSM बोलिन्स जय संतोषी माता क्रिकेट